श्रियानी लेन कासारी संघाचे मालक कल्पेश महाकाळ इथे उपस्थित झाले. कृपया पॅव्हलियन जवळ यायचंय आणि यापुढील एक बुलंद आवाज बनवून कल्पेश महाकाळ यांचा आता ऐकायला भेटणार आहे इथे. तर त्याने माईकची माईक हातात घ्यावा. हॅलो, आता सुरू असलेला सामना हॅलो 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 आता सुरू असलेला सामना याना 11 विरुद्ध शिवतेज बापू घोसाळे विरुद्ध अमेय भडसावले असा सामना रंगणार आहे. बघूया कशी कामगिरी इथे. बापू घोसाळ्यांचं आगमन दिसत नाहीये. नक्कीच चांगलं आयोजन इथे पाहायला भेटते. चांगल्या टुर्नामेंटचं आयोजन आशिष दादा भालेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पाहायला भेटतंय. आजच्या दिवसामध्ये चांगले संघ इथे उपस्थित झालेले आहेत. बघितलं तर याना 11 खंडरा, शिवतेज 11 खंडरा, श्रियानी 11 कासारी आणि याना जिजा वरवडे असे 4 संघ इथे पाहायला भेटले. एक मजबूत संघ म्हणावा लागेल तर म्हणजे याना 11चा संघ या टुर्नामेंट मध्ये पाहायला भेटतोय. नक्कीच जबरदस्त कामगिरी. संघ मालक सुद्धा मजबूत आहेत, संघ खेळाडू सुद्धा मजबूत आहेत. नक्कीच चांगला सामना इथे पाहायला भेटेल. इथे श्रियानी 11 संघाचे आयकॉन खेळाडू उपस्थित झालेले आहेत. अमोल कांगणे आणि संजीव कांबळे यांचं सुद्धा मी कमिटीच्या वतीने स्वागत करतोय. एक चांगला सामना इथे पाहायला भेटेल. जिजा वरवडे विरुद्ध श्रियानी 11 कासारी या 2 संघामध्ये पाहायला भेटेल. आशुदादा भालेकर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रत्येक या पंचकोशीमध्ये बघितले तर एक स्पर्धा बघितली. कबड्डी स्पर्धा असू दे, क्रिकेट स्पर्धा असू दे, कुठलेही जे काम असेल तर जबरदस्त पाहायला भेटतं. ही स्पर्धा सुद्धा आता वळणावरती चालू होते. किरण सामना चालू होतोय. पहिला षटक घेऊन आलाय सूरज भुते. हा सुद्धा एक जबरदस्त ऑलराऊंडर खेळाडू आहे. मालगुण पंचकोशीमध्ये जबरदस्त कामगिरी त्याच्याकडून पाहायला भेटते. पहिल्याच चेंडूचा सामना करणार इथे. पहिल्याच चेंडूची प्रहार पाहायला भेटत. नक्की जेलची संधी काय होऊ शकत नाही. चेंडू नक्की जातो तर सीमा रेषेच्या बाहेर 4 धावेसाठी चौकार पाहायला भेटते. पहिल्याच चेंडू ती आक्रमक पवित्रा पाहायला भेटते. तो म्हणजे निनाद सुर्वे ऑन फायर होताना पाहायला भेटते. मालगुण टू मालगुण असा सामना इथे पाहायला भेटतोय. मी तुला मारेन असा दिसतोय इथे सामना. आणि या सामन्यामध्ये रंगत वाढणार आहे कारण का निनाद सूर्य हा सुद्धा बिग हिटर आहे. त्याच्यामुळे समोर सूरज भुते सुद्धा एक मोठा फलंदाज इथे पाहायला भेटतोय. यानंतर एक मोठा सामना पाहायला भेटेल तो म्हणजे जिजा वरवडे विरुद्ध श्रियानी 11 कासारी या 2 संघामध्ये पाहायला भेटणार. नक्की इथे चांगलं सहकार्य संदीप कश्यप यांच्याकडून सुद्धा लाभलेलं आहे. दीपक दादा चौगुले यांचं सुद्धा चांगलं मार्गदर्शन मारून तो अत्यंत विमान कुठेतरी बाहेर गावी गेलेला दिसतोय. हा दीपक चौगुले तिथे झालीच्या बाजूला काहीतरी शोधायला गेलेले आहेत आणि त्यांचं सुद्धा चांगलं सहकार्य मंडळासाठी पाहायला भेटते वारंवार. आणि मला वाटते प्रवीण केदारी यांचं सुद्धा इथे आगमन झाले. त्यांचं सुद्धा मी स्वागत करतोय. आणि आजच्या दिवसामध्ये जबरदस्त सामने पाहायला भेटेल. जबरदस्त कॉमेंट्री सुद्धा पाहायला भेटेल. आज पूर्ण दिवस आम्ही इथे थांबणार आहे. त्याच्यामुळे चांगलाच सामना आणि चांगली कॉमेंट्री सुद्धा पाहायला भेटणार आहे. आशुदादा भालेकर यांच्यासाठी चांगले कार्य पाहायला भेटेल. सर्वांसाठी आम्हाला भोजनाची सुद्धा इथे उपलब्ध करून दिली आहे त्यांनी. चांगलं सहकार्य. आजचा 4था दिवस आहे आणि उद्याचा फायनल दिवस आहे. कौस्तुभ बिवलकर तेज शिवतेजचे आयकॉन प्लेअर आहेत. त्यांच्या हाताला थोडीशी दुखापत झालेली आहे. मला वाटते जाधव कांबळे डॉक्टरांकडून आलेले दिसत आहेत ते. नक्की त्यांच्याकडून चांगलं सहकार्य लाभतंय. परत एकदा बॉल मला वाटते जबरदस्त मारला होता. तो चेंडू सरळ जंगलामध्ये गेलेला आहे. तो भेटलेला नाही आहे. आणि आपले स्कोरर पण सुद्धा पाहायला भेटत ते कीर बंधू. त्यांच्याकडून चांगलं कामगिरी पाहिजे. बंटी कीर आला. ते एका ठिकाणी बसलेले आहेत आपले कमिटी मेंबर. यांनी बॉल साठी बरोबर इकडे इकडे फिरायचं. एका ठिकाणी बसल्या झाडाखाली काजूनी खाली की थांबायचं नाही आहे. दक्षता घ्यायचं आहे. हे आपले नसले ह्या पंचकोशी मधले आहेत ते आपलेच आहेत सर्व. त्याच्यामुळे जिथे कोणी असेल त्यांनी बॉलचा दक्षता घ्यायची आहे.
निलेश मालव आपले सर्व सहकारी मित्र आहेत. लवकरात लवकर सामना चालू ठेवायचा आहे. जर ओव्हरची लिमिट क्रॉस झाला तर मला वाटते रनची पेनल्टी इथे नियम लागू होईल. याना 11चे मालक नक्की जिथे खुश असणार आहे. मजबूत संघ आहे. जबरदस्त कामगिरी त्यांच्याकडून सुद्धा पाहायला भेटते. पुढचा चेंडू सूरजचा सामना करणार आहे. परत आक्रमक फटका नक्की चेंडू जातो तो सीमा रेषेच्या बाहेर. निनाद सुर्वे ऑन फायर होताना पाहायला भेटते. इथे जबरदस्त कामगिरी इथे पाहायला भेटते निनाद सुर्वे याच्या बॅट मधून. आणि त्यांच्याबरोबर गव्हाणकर यांचं सुद्धा मी इथे स्वागत करतोय. आपल्या गव्हाणकर आणि बबवान हरी यांचं सुद्धा इथे आगमन झालेलं आहे. त्यांचं सुद्धा मी कमिटी वतीने स्वागत करतोय. जिजा वरवडेचे आक्रमक घणाघाती फलंदाज राज देवरुकर हे सुद्धा मध्ये बघून मॅच बघतायत. कुठे चेंडू फाटकवायचा आहे आणि परत एकदा जोरदार मारण्याचा प्रयत्न. इथे मात्र नक्कीच मी म्हणतोय की आपण बघितलं असेल की वर्षातून दिवाळी एकदाच येते. जर दररोज दिवाळी करायला गेला तर फटाक्याने स्फोट होतोच. आणि तसेच करामत इथं पाहायला भेटते ती निनाद सुर्वे याच्याकडून. कारण का वारंवार आक्रमक फलंदाजी आपण बघित असेल. पहिल्या चेंडूवरती चौका, दुसऱ्या चेंडूवरती षटकार, तिसऱ्या चेंडूवरती नक्की तो बॉलर थोडासा साबीत झाला होता. आणि नक्कीच तो मला वाटते अट्टुंब फोडण्याच्या आधी ज्याने माचीस लावली आणि ह्याचा स्फोट झाला. नक्की इथे चांगली करामत. स्पीड 100चा होता असेल तर 80 वरती नाही तर 70 वरती आला असेल त्यांचा. नक्की इथे कमबॅक म्हणावा लागेल. इथे बापू वसलेंचं इथे आगमन होणार आहे आणि चांगली कामगिरी त्यांच्याकडून सुद्धा पाहायला भेटू शकते. बघूया आता कशी कामगिरी पुढे अभिषेक मांजरेकर याच्याकडून पाहायला भेटते का. एक चांगलं आयोजन इथे पाहायला भेटतंय. जबरदस्त कामगिरी पाहायला भेटते आशुतोष भालेकर आणि त्यांचे सर्व सहकारी यांच्याकडून. युट्यूब लाईव्ह प्रेक्षेपण सुद्धा पाहायला भेटते जबरदस्त. परत एकदा आपल्या षटकातील पुढचा चेंडू सूरज भुते याचा सामना करतो. अभिषेक नाईट केला मला वाटते गौरव धनावडे. आणि त्याच्यानंतर बघितलं असेल तर कौस्तुभ पिवलकर एक आक्रमक फलंदाज आहे ऑलराऊंडर. बंटी आमरे यांचं अजून आगमन झालेलं दिसत नाहीये. हा सुद्धा निर्धाव चेंडू. परत एकदा प्रणय आमरे यांचं इथे आगमन झालंय. एक आक्रमक ऑलराऊंडर खेळाडू आहे शिवतेज खंडाळा संघाचा. आणि इथे आता मात्र नक्की चांगली गोलंदाजी, चांगला कमबॅक म्हणावा लागेल यार. इथे याना 11 संघाचे मालक अभय भडसाले नक्कीच खुश असणार. आतापर्यंत जबरदस्त कामगिरी. 2 चेंडूवरती थोडेसे नाराज झाले होते. त्याच्या टाळ्याचा आवाज बंद झाला होता. नंतर तिसऱ्या चेंडूपासून त्याचा टाळ्याचा आवाज वाढत चाललेला आहे. नक्कीच फॉर्म मध्ये असणार इथे. या सामना मजबूत सामना इथे पाहायला भेटतोय. चांगली कामगिरी इथे पाहायला भेटते. बघूया आपल्या साथ अमोल मायंगडे यांचं सुद्धा इथे आगमन झालंय. एक ऑलराऊंडर खेळाडू आहे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये, त्याचं नाव आहे तोच अमोल मायंगडे. यांचं इथे आगमन झालंय. षटक संपलेलं आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 11 धावा. हे नियमाचं पालन करावं लागेल अमोल मायंगडे आपल्याला. इथे 11चा टाइम दिला होता, तुम्ही 11:30ला आले आहेत. बरं एकदा आणि मला वाटतं आत्ता मात्र एक धडाकेबाज, म्हणजे आपण बोलतो ना धडाकेबाज फलंदाज गोलंदाज, तसा धडाकेबाज मालक इथे आलेला आहे बापू होसाळे. आणि आशीर्वाद भालेकर स्वतः उतरून त्यांचं स्वागत करण्यासाठी थांबलेले तिथे. बापू होसाळ्यांबरोबर मला वाटते आपले विचारे सर सुद्धा आहेत, निलेश चौगुले सुद्धा आहेत. हे गाडीतनं काय उतरत नाही, त्यांना बघायचं पहिल्या सामन्यामध्ये काय परिस्थिती होते. आणि बापू होसाळे यांचं आगमन झालेलं इथे. आणि त्यांचं मी जोरदार ताशा नसताना सुद्धा स्वागत करतोय. ताशा असते तर ताशा वाजवून स्वागत केला असता. बापू होसाळे आपण इथे कॉमेंट्री बॉक्समध्ये यायचे सन्मान चिन्ह होतं, आपला सन्मान करताय. आपले मालक आहेत फ्रेंड्स खंडाळाची जर्सी घालून आलेले आहेत. त्यांना माहिती आहे आपल्या जुन्या जर्सीमध्ये गेलो तर काहीतरी होणार आहे इथे. पण आपली सुरुवात सुद्धा चांगली झाली होती, घरामध्ये सुरुवात झाली होती. आपल्या माहिती पहिल्या चेंडूवरती चौका, दुसऱ्या चेंडूवरती षटकार, तिसऱ्या चेंडूवरती फक्त अट्टोम फुटलेला आहे आणि फलंदाज बाद झाला आहे.
इथं कुणाल हल्दनकर हा सुद्धा दिसतो आपल्याला. जबरदस्त कामगिरी याना इलॉन संघाकडून पाहायला भेटते, परंतु बापू वसाल्यांचं आगमन झाल्यानंतर थोडंसं इथे आक्रमक सुरुवात म्हणावी लागेल. बापू वसाले जबरदस्त कामगिरी आतापर्यंत पहिल्या षटकामध्ये 11 धावा. बापू वसाले इथे उपस्थित त्यांचं स्वागत करतायत या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष बापूशे आशिष वालेकर. आणि पहिल्याच सामन्यामध्ये बघितलं असेल तर आतापर्यंत 11 धावावरती 1 फलंदाज बाद झालाय. नवीन गोलंदाजचं नाव सांगायचं आहे पार्थ हल्दनकर. हा सुद्धा एक तगडा गोलंदाज आहे. जबरदस्त कामगिरी इथे अमय भरसवले यांनी केलेली दिसते. पुढचा चेंडू हा जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न, नक्कीच आता झेलची संधी इथे पाहायला भेटते आणि मोठा धक्का बसतोय इथे. मला वाटते अभिषेक माजरेकर बॅक टू पॉल मध्ये परताना दिसतोय. त्याची जागा फलंदाज नाव सांगायचं आहे जबरदस्त गोलंदाजी. हा बोल ना. हा येते सर्व या आता पहिलीच मॅच चालू झाली अजून काय मारत मला इथे तर नक्की इथे चमत्कार पाहायला भेटते. बापू भोसले आल्यानंतर इथे चमत्कार घडला आहे. अमय एक जबरदस्त प्लेयर आहे. मला तुम्ही मी आपण आपला एकच तुमचा आणि माझा एकच. हा ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. होय 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 हो मोबाईल ठेवा ना. होय देणार देणार चालेल चालेल तारीख ओके ओके हो सांगतो संध्याकाळी फोन करतो. अमय भरसावले थोडेसे आता नाराज झालेले दिसतात. त्यांचा कॉमेंट्री मध्ये थोडासा लो झालेला दिसतोय. इथे धावसंख्या होते ती म्हणजे 13 धावा. 3-13 अशी सुरुवात आहे. नाजूक सुरुवात मला वाटते शिवतेज खंडाळा संघाची. शिवतेज संघाचे दुसरे मला विनोद चौगुले नसल्यामुळे इथे थोडासा फरक पडला दिसतोय. जोरदार प्रहार बाहेर भेटे बंटी अमरे यांच्या बॅट मधून नक्की चेंडू सीमा रेषेच्या बाहेर. एकटा कासरी संघाचा खेळाडू परंतु खेळतोय शिवतेज खंडाळा संघाच्या बाजूने. नक्कीच 4 धावेसाठी फटका पडण्याची पाहायला भेटतोय. धावसंख्या वाढते. धावसंख्या होती ती 17 धावा.
चांगला सामना इथे पाहायला भेटेल. यानंतर होणारा जिजा वरवडे विरुद्ध श्रीयान कासारी. हा सुद्धा जोरदार प्रहार पाहायला भेटत. नक्की झेलची संधी इथे पाहायला भेटेल. झेलवरती सत्तर एकदा तर नक्कीच पूर्ण होते, परंतु झेल बांधून पाहत होतोय नरेश बनप. हा सुद्धा बिग हिटर आहे कालमध्ये संघाचा. एक चांगला संघ इथे मला वाटतं पाहायला भेटतोय. जबरदस्त आला आला रे आला. खंडाळाचा वाघ आला. कौस्तुभ बिवलकर. कौस्तुभ बिवलकर थोडासा आपल्याला आता मात्र आयकॉन खेळाडू आहेत. आपण आपल्याला समाधानी फलंदाजी करावी लागेल. इथे भंटी आमरे बाद झाला. एक मोठा फलंदाज बाद झालाय. बॉल बॉल किती ओव्हर झाली. ओव्हर झाली. दोन षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 17. नरेश बनप बघूया आपल्या संघासाठी कशी गोलंदाजी करतोय. ऑलराऊंडर खेळाडू आहे. हा सुद्धा जबरदस्त फॉर्म मध्ये असलेला खेळाडू आहे. रत्नागिरीमध्ये बघितलं तर 6 चेंडू 6 षटकार 6 चेंडूवरती 6 विकेट अशी करामत करणारा खेळाडू आहे नरेश बनप. पण समोरचा संघ सुद्धा एक मजबूत संघ आहे. नॉन स्ट्राईकला बघितलं तर कौस्तुभ बिवलकर, स्ट्राईकला गौरव धनावडे, बॉलरचं नाव नरेश बनप. पहिला चेंडू ते एक सन्मान फटका पाहायला नक्की चेंडू दंडन करत जातो तो 4 धावेसाठी चौकार. पहिल्याच चेंडू चौकार पाहायला भेटतो. गौरव धनावडे याच्या बॅटमध्ये निघाला. धावसंख्या पोहोचते ती म्हणजे 21 धावा. सूरज चव्हाण मला वाटते या सामन्यामध्ये खेळताना दिसणार नाहीये. काही कारणास्तव तो बाहेर गेलेला आहे. सहस्त्रबुद्धे यांना विनंती करते आपण इथे कॉमेंट्री बॉक्स मध्ये यायचं आणि आपलं जी जबाबदारी आपण 3 दिवस पार पाडली ती पूर्णतः शेवटपर्यंत पार पाडायची आहे. चांगलं सहकार्य निनाद सहस्त्रबुद्धे यांच्याकडून पाहायला वेळेला गेले 3 दिवस चांगल्या आवाजामध्ये आपण कॉमेंट्री. राकेश वाघा यांचं आगमन झालेलं आहे इथे. त्यांचं सुद्धा मी स्वागत करतोय. निनाद सहस्त्रबुद्धे आमचे मित्र आहेत आणि चांगले कॉमेंटरी पंचकोशी मधले त्यांचे दबदबा आहे. खरोखरच चांगले आमचे मुंबईतून आलेले 50 ते 60 प्रेक्षक त्यांचं सुमधुर आवाजामध्ये YouTube लाईव्हचं प्रेक्षेपण बघत होते आणि वाह करत होते त्यांच्या कॉमेंट्रीसाठी. जबरदस्त कॉमेंटेटर म्हणून पंचकोशीमध्ये नाव लौकिक झालेले आहेत. परत एकदा आपल्या षटकातील पुढचा चेंडू. चांगला चेंडू होता. निर्धाव चेंडू सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. धावसंख्या थांबली इथे. धावसंख्या पोहोचते ती म्हणजे 22 धावा. नक्की इथे खुश असणार आहेत अमय भडसावले. अमय भडसावले खरोखर एक नावाजलेले व्यक्तिमत्व आहे. खंडाला पंचकोशीतले एक मोठे उद्योजक आणि मोठ्या स्पर्धेमध्ये उतरलेले दिसतात इथे. चांगली कामगिरी त्यांच्याकडून पाहायला भेटते. सोहेर मारा पंचांकडून व्हायच्या इशारा एका धावेची भर पडते. धावसंख्या पोहोचते ती 23 धावा. मला सत्यनारायणची पूजा चालू आहे इथे बाजूला. सत्यनारायणची महापूजा चालू आहे. प्रसाद घ्यायचा आहे सर्वांनी. चांगली गोलंदाजी इथे पाहायला भेटते. नक्कीच चांगलं जखडून ठेवलं इथे शिवतेज बापू घोसले यांनी. गाडी सोडणं गरजेचं आहे इथे. गाडी सोडून मैदानात इथे स्टेजवरती येऊन बसणं गरजेचं आहे. कारण अजून 2 षटकं बाकी आहेत. जर गाडीमध्ये बसलात तर मला वाटतं ते परत जाण्याची लक्षणं दिसत आहेत. बापू घोसले यांना विनंती करते आपण गाडी सोडून इथे जरा कॉमेंट्री बॉक्स मध्ये येऊन बसायचं आहे. मला वाटतं तिकडे त्यांनी भटजीला बोललेला दिसतोय. जोरदार प्रहार इथे पाहायला भेटेल. नक्की चेंडू दंडन करत जातो तो सीमा रेषेच्या दिशेने. षटकार की चौकार पाहायचा आहे. चेंडू नक्की जातो तो 4 धावेसाठी चौकार. धावसंख्या वाढते. धावसंख्या होती ती 27 धावा. धावसंख्या बघितली तर नक्की चांगली धावसंख्या म्हणावी लागेल. आतापर्यंत 27 धावा 9च्या सरासरी धावसंख्या कारण क्रिकेट अनिश्चितचा खेळ आहे. 6 चेंडू 6 विकेट सुद्धा आपण पाहिले. 6 चेंडूवरती 6 षटकार सुद्धा पाहिले आहेत. नक्कीच क्रिकेटमध्ये सांगू शकत नाही.
महिदादा भालेकर हे सुद्धा गेले 4 दिवस सुट्टी घेऊन इथे उपस्थित राहिले. त्याच्यावर त्यांचं सुद्धा मी स्वागत करतोय. 4 दिवस JSW कंपनीमध्ये सुट्टी घेऊन ते इथे उपस्थित राहिलेत, त्याबद्दल त्यांचं सुद्धा मी मनापासून स्वागत करतोय. आणि कायम ते प्रत्येक स्पर्धेसाठी सुट्टी घेतात, सुट्टी भेटो किंवा न भेटो. आणि जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न, असफळ प्रयत्न होता. निर्धाव चेंडू सरळ विकेट कीपर जात होते राकेश माकाला. षटक संपलेला आहे. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 27 धावा, 9च्या सरासरी धावसंख्या. आता जर विचार केला ते या मैदानात हवा थांबलेली दिसते तर 9 सरासरी म्हणजे एक मोठी धावसंख्या म्हणावी लागेल. इथे अमोल भरसवलेला सुद्धा थोडीशी चिंतेचं वातावरण दिसतंय. त्यांच्या चष्म्याच्या वरून पाहतात ते की कसा हवा कुठून येते, काय येते ते त्यांना समजत नाही आहे. पण 9च्या सरासरी धावसंख्या इथे पाहायला भेटते. पण त्यांच्याकडे जे बिग हिटर आहेत, आपण आयकॉन प्लेयर बघतोय दोन्ही आपसमध्ये बातचीत करताना, नरेश बनप आणि प्रणव मुरकर हे जबरदस्त फॉर्म मध्ये लेफ्ट हँड बॅट्समन आहे. प्रणव मुरकर एक आक्रमक फलंदाज पावस संघाकडून खेळताना पाहायला भेटतो. आपण बघितलं असेल तर जबरदस्त शुभम मुरकरचे भाऊ, त्यांचा संघ सुद्धा फायनल मध्ये सेमीफायनल मध्ये दाखल झालाय. शुभम मुरकर यांचा वीरा 11 वरवडे संघ. आणि आता बघूया प्रणव मुरकर, चांगला चेंडू होता, जबरदस्त गोलंदाजी इथे पाहायला भेटते. पार्थ हल्दनकर मॅन फॉर कचरे त्यांच्याकडून हा चांगली कामगिरी, एक सत्तेचा उत्कृष्ट दर्जाचा गोलंदाज आहे. त्याच्या जीवावरती कचरे संघाने जवळजवळ 15 ते 20 टुर्नामेंट या सीझन मध्ये पटकावले आहेत. सुमित आणि पार्थ हे 2 प्रमुख अस्त्र आहेत ते साईबाबा कचरे संघाचे. गोलंदाजी मध्ये बघितलं तर पार्थ हल्दनकर, फलंदाजी बघितले तर सुमित हल्दनकर. पुढचा चेंडू हा सुद्धा जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न होतो. जोरदार अपील पंचांकडून बाहेर देण्यात आलेला, मोठा धक्का बसतोय. गौरव धनाडे बॅक टू पॅरल परत दिसतोय इथे. चांगली कामगिरी इथे पाहायला भेटते. धावसंख्या पोहोचते ती 27 धावा. झेलची संधी, एक चांगला क्षेत्ररक्षक प्रणव मुरकरच्या हातावर झेल गेला इथे. आणि मला वाटते फलंदाज बाद झालाय तो म्हणजे संकेत. तलदनकरने 5 विकेट घेतले आहेत. 6वी विकेट घेतली तर 101 रुपयाचं पारितोषिक अमय बडसवले यांच्याकडून. अर्नाडसन जर विकेट घेतले या सामन्यामध्ये तर 101 रुपयाचं पारितोषिक अमय बडसवले यांच्याकडून. आयकॉन प्लेयर आहे आपले, सॉरी संघ मालक आहे ते याना 11 संघाचे. नक्कीच चांगली कामगिरी पार्थ हल्दनकर यांच्याकडून पाहायला भेटते इथे. दीपक खेडेकरांचं सुद्धा आगमन झालेलं आहे. हाताची घडी आणि तोंडावर बोध काही दिसत नाही आहे, पण हाताची घडी करून बघतायत. जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न इथे पाहायला भेटतो. नक्की झेलची संधी काय होत नाही. एक धाव तर पूर्ण करून दुसरी धावण्याचा प्रयत्न इथे पाहायला भेटतोय. 2 धावेची भर पडते. धावसंख्या पोहोचते ती 29 धावा.
ऐको सॉरी 101 रुपयाचा मानकरी ठरलाय तो म्हणजे पार्थ हल्लनकर. गुगल पे होणार त्यांच्यासाठी. गुगल पे ची सोय उपलब्ध आहे. आपण बघितलं असेल तर आता जीपे होणार आहे. गुगल पे ह्याच्यावर मारायचं आहे. 6वा विकेट घेतल्या. अर्धा डझन विकेटची करामत पाहायला भेटते ती म्हणजे पार्थ हल्लनकर याच्याकडून. नंतर आपला मोबाईलचा स्कॅनर द्यायचा आहे. अभय भडसले 101 रुपये आपल्या खात्यामध्ये जमा करायचे आहेत. पुन्हा एकदा जबरदस्त कामगिरी इथे पाहायला भेटते याना 11 संघाची. आणि याना 11 संघाचं बघितलं नाव जर आहे भले मालक बदलला असला तरी याना 11 संघ सध्याच्या टुर्नामेंटमध्ये बघितलं असेल तर फॉर्म मध्ये पाहायला भेटते संदीप कश्यप यांचा हा संघ होता. पण थोडासा बदल झालेला आहे. मालक चेंज झालेला आहे. त्याच्यामुळे थोडासा लक कुठेतरी त्यांच्या बाजूने पाहायला भेटतोय. इथे सुद्धा झेलची संधी इथे पाहायला भेटते. पण झेल काय होत नाही. एकदा तर नक्कीच पाहायला भेटते. दुसऱ्या खेळाचा प्रयत्न का होत नाहीये. या निलनचे संघाचे खेळाडू तिथे टाकीजवळ उभे आहेत. किरण पागडे यांचा इथे कॉल आला होता. जोर लावला तर टाकी सुद्धा आज जाईल असं सर्व खेळाडू टाकीवरती जोर टाकून बसलेले आहेत. विनंती करतोय ते टाकीवर जरासं बाजूला राहायचं आहे. यानंतर होणार सामना श्रियान 11 कासारी विरुद्ध जिजा वरवडे. या दोन संघामध्ये पाहायला भेटते. दोन्ही संघाकडे चांगले गोलंदाज पाहायला भेटतील. एक बाजूला कल्पेश महाकाळ, दुसऱ्या बाजूला निखिल बोरकर. शिवतेज संघाचा आयकॉन प्लेअर 4 चेंडू 4 धावावरती खेळताना दिसतोय इथे. प्रणय मुरकर. बघूया कशी गोलंदाजी करतो आपल्या संघासाठी. जोरदार प्रहार. नक्की चेंडू सीमा रेषेच्या बाहेर 6 धावेसाठी षटकार. पहिल्याच चेंडू होती षटकार पाहायला भेटते प्रणयाच्या गोलंदाजीवरती. 37 धावा. 50 धावा पण मजल मारावी लागली इथे. 50 धावा जर काढल्या आणि आमचे संघाचे व्यवस्थापक तन्मय महाकाल यांचं इथे आगमन झालंय. त्यांचं सुद्धा मी स्वागत करतोय. तन्मय महाकाल धावा झाल्यात 39 7 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. इथे मात्र प्रणय मुरकर इथे प्रहार केलाय. फटका फसलाय. प्रणय स्वतः फॉलो थ्रू मध्ये कॅच पकडतो का बघूया. कॅच इथे झालाय. धक्का क्रमांक 8वा बसलाय. शिवतेज 11 खंडाळा या संघाच्या धावा मात्र इथे झाल्या आहेत 39. 8 गडी बाद 39 अशी धावसंख्या. कौस्तुभ बिवलकर या संघाचा आयकॉन प्लेअर बॅक टू द पवेलियन आपल्याला पाहायला मिळतोय 10 या धावसंख्येवर.
प्रणय मुरकर या संघाचा आयकॉन खेळाडू गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळेल. इथे मात्र पुन्हा एकदा फटका बसलाय. मिड विकेटच्या दिशेने पार्थ जेल बाद होतोय. नवीन आलेला फलंदाज आकाश बॅक टू द पॅव्हलियन आपल्याला पाहायला मिळेल. पुढील चेंडू पाहायला मिळेल. प्रणय हॅट्रिक चेंडू होता. इथे मात्र निर्धाव चेंडू उसळी घेतलेला चेंडू यष्टीच्या मागे. आतापर्यंत या षटकाचा विचार केला तर चांगली धावगती रोखण्यात यशस्वी झालाय. पाहूया किती धावा मिळत आहेत. स्वेर मारा मात्र इथे होतोय. पंच किरण बैकर यांच्याकडून आलेला हा निर्णय. एका धावेने भर घातली जाते. 40 या धावसंख्येवर धावफलक आपल्याला पाहायला मिळते. 9 गड्यांच्या मोबदल्यामध्ये शेवटची जोडी मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळते. शिवतेज 11 खंडाळ्या दरम्यान अमेय भटसावळे यांनी थोडं फ्रिक्वेन्सीच्या इथून बाजूला व्हायचंय. अमेय संघ याना 11 या संघाचे अमेय भटसावळे आपल्याला पाहायला मिळत आहेत. पुढील यानंतर होणारा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. श्रीयान 11 कासारे विरुद्ध जिजा 11 वरवडे. दोन्ही संघाच्या कर्णधारांनी तसे संघ मालकांनी सर्व खेळाडूंनी कॉनबॅक्स इथे संपर्क साधायचा आहे. आपापले टी शर्ट्स घेऊन जायचे. जिजा 11 वरवडे विरुद्ध श्रीयान 11 खंडाळे यांच्या दरम्यान होणारा पुढील सामना. ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. भव्य दिव्य अशी स्पर्धा. या स्पर्धेचा चौथा दिवस ग्रुप डी मधील मॅचेस आपल्याला पाहायला मिळतात. पहिला सामना आपल्याला पाहायला मिळतोय दोन्ही संघांच्या दरम्यान. अमेय भटसावळे यांचा संघ याना 11 या संघाने 40 धावसंख्येवर रोखून धरलं होतं.
श्रियान 11 या संघाचे खेळाडू जरा कॉनबॉक्सशी संपर्क साधायचा राज देवरुखकर थेट जाऊया मैदानाच्या दिशेने चालू असलेला आपल्याला सामना पाहायला मिळतोय दोन्ही बलाढ्य संघांसमोर बापू घोसाळे यांचा हा संघ शिवतेज 11 खंडाळा या संघाने पहिल्या षटकात पहिल्या इनिंग मध्ये धावा जमवल्या आहेत 40 जिंकण्यासाठी 41 धावांचं उद्दिष्ट आपल्याला पाहायला मिळेल श्रियान 11 या संघाचे राज देवरुखकर यांनी संपर्क साधायचा आहे श्रियान 11 राकेश महाकाळ आणि लगेचच नाणेफेक करून घ्यायचं आहे प्राथमिक दोन फलंदाज आपल्याला पाहायला मिळत आहेत या 11 या संघाकडून प्रणय मुरकर आणि सूरज भुते धडाकेबाज दोन्ही फलंदाज आपल्याला पाहायला मिळतील हा लोअर फुल टचचा सामना केलाय पाहूया किती धावा मिळतात 1 बाउन्स 4 धावा 4 धावेने खाते उघडलं जात आहे संघाचं जिंकण्यासाठी 41 धावांचं उद्दिष्ट पार करण्यासाठी प्रहार केलाय प्रणय मुरकर या खेळाडूने बॅटरने सीमारेषेच्या पार जातोय चेंडू 4 धावा मिळून जातो पहिल्या चेंडूवर एक चांगल्या दर्जाचा हा खेळाडू ह्या पावस गावाकडून बिलॉंग करताना दुसरा चेंडू निनाद्याचा जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न इथे मात्र काऊ कॉर्नरच्या डोक्यावरून गेलेला चेंडू 1 बाउन्स बाउंड्री रोपच्या बाहेर 4 धावा सलग 2 चेंडूवर 2 चौकार आपल्याला पाहायला मिळत आहेत निनाद सुर्वे याच्या विरोधामध्ये एक जलद गतीने टाकणारा हा खेळाडू गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळेल चांगली रणनीती आखण्याचा प्रयत्न करतोय धावगती कारण प्रत्येक ग्रुप मधून एकच संघ सेमीफायनलला पात्र ठरणार आहे पुन्हा एकदा बिरकावून दिलाय चेंडू जातोय सीमारेषेच्या पार प्रणय मुरकर ब्रँडेड षटकार
मात्र प्रॉपर क्रिकेटिंग शॉट आपल्याला पाहायला मिळतोय. प्रणयच्या बॅट मधून निघालेला हा चंडडीत चौकार. प्रणय हा मुकाबला आपल्याला पाहायला मिळतो. पॅटर्न चांगला रंगत आहे. विजयी मात्र होतोय इथे प्रणय. पुन्हा एकदा सलग बाउंड्री मध्ये डील करताना प्रणय आपल्याला पाहायला मिळतोय. 4 धावांनी धावफलक पुढे सरसावत आहे. धावा झाल्यात 22. एक महागड षटक पहिलं हाताळताना आपल्याला पाहायला मिळतोय निनाद. चांगली फलंदाजी प्रणय लेफ्ट हँडेड बॅटर आपल्याला पाहायला मिळतो मैदानामध्ये. ते मात्र बिरकावून देतोय. पुन्हा डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने 1 बाउन्स 2 बाउन्स बाउंड्री रोपच्या बाहेर. 4 धावा 26 धावा खर्च केल्या आहेत या षटकामध्ये. पहिल्या षटकामध्ये मात्र 26 धावा वसूल केल्या आहेत. प्रणयच्या बॅटमधून खणखणीत षटकार आणि चौकार आपल्याला पाहायला मिळाले. इथे मात्र सरळ बॅटने सूरज ऑन फायर. षटकार सूरज भुते. चांगली फलंदाजी पाहायला मिळते दोन्ही प्राथमिक फलंदाजाकडून. कौस्तुभ दुसरा चेंडू राटमोर गोलंदाजी करेल. इथे मात्र पुन्हा एकदा काव कॉर्नरच्या डोक्यावरून गेलेला सीमा रेषा पार. 6 धावा. इथे मात्र 2 धावांची गरज असेल. सूरजच्या बॅट मधून निघाले 2 तळपते षटकार. इथे मात्र खोलवर टप्प्याचा चेंडू मिसफिल्ड होते. 4 धावा मिळतात. विजयी प्राप्त होते संघ. नऊ बॉल मध्ये 42 धावा केल्या आहेत या संघाने. चांगला रन रेट राखलाय या संघाने. या सामन्याचा सामनावीर म्हणून पार्थ ज्याने 10 धावा देऊन